हॅलो मित्रांनो, वेलकम टू RLC अकॅडमी नागपूर. मित्रांनो, मी राहुल सर स्वागत करतोय तुमचं टार्गेट महाट्रान्सको महापारेषण विद्युत सहाय्यक बॅच 2023 मध्ये. मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे, महाट्रान्सको महापारेषणमध्ये टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सीनियर टेक्निशियन आणि विद्युत सहाय्यक या पदाकरिता नोटिफिकेशन आलेली होती. त्याचे फॉर्म आपण सर्वांनी भरलेले आहेत. तर त्याच्या प्रिपरेशनकरिता आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. आपली ऑफलाईन बॅच सीताबर्डी ब्रांच नागपूर येथे आणि ऑनलाईन बॅचेस AR Edu ॲपवरती कंडक्ट होत आहेत. ओके मित्रांनो, तर ज्यांना कोणाला ही बॅच करायची असेल ते सर्वजण दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकतात आणि स्वतःला रजिस्टर करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झामिनेशनच्या येणाऱ्या सर्व नोटिफिकेशन्स किंवा टेक्निकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगबद्दल येणाऱ्या सर्व नोटिफिकेशन्स, सर्व जॉबकरिता जॉईन करा RLC अकॅडमी नागपूर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हे चॅनल मिळेल RLC अकॅडमी, जिथे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन सोबत मॉक टेस्ट एक्झामिनेशन ज्याचे पेपर ते सर्व गोष्टी इथे अवेलेबल होतील. त्या व्यतिरिक्त मित्रांनो, मला आज तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. ती म्हणजे अशी की येत्या जानेवारी महिन्यामध्ये डिस्कॉम म्हणजेच महावितरण ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये 5,000 जागेची नोटिफिकेशन येत आहे. आणि 5,000 जागेची नोटिफिकेशन असेल ती असेल ITI इलेक्ट्रिशियन आणि ITI वायरमन या मुलांकरिता. तर त्या मुलांनी त्याकरिता सज्ज राहावे. यापूर्वी ही नोटिफिकेशन किंवा ही एक्झामिनेशन 10वी बेस मार्क्सवरती कंडक्ट व्हायची, परंतु मला यावर्षी ही एक्झामिनेशन पेपर कंडक्ट करून होईल. त्यामुळे 101% या रिक्रुटमेंटचा एक्झामिनेशनच होईल. त्यामुळे सर्वच्या सर्वजण एलिजिबल आहेत. ओके, तर तयार राहा याकरिता. तर आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ असेल तो अशा टॉपिकवरती ज्या टॉपिकवरती सर्वाधिक प्रश्न पेपरला विचारले जातात. जनको असो, डिस्कॉम असो किंवा ट्रान्सको असो, कुठल्याही सेक्शनमध्ये सर्वाधिक प्रश्न ज्या टॉपिकवरती येतात तो टॉपिक आहे TDEP. हा आपण एक शॉर्ट फॉर्म तयार केला आहे. त्या टॉपिकचं पूर्ण नाव होतील ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, म्हणजे विद्युत ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे दोन्ही पॉईंट इथे आले. तर या टॉपिकला आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. 101% या टॉपिकवरती बऱ्याच प्रश्न इथं येतात आणि ते प्रश्न एक्झॅक्टली सेम असतात दरवर्षी. त्यामध्ये बरेचसे चेंजेस वगैरे काही होत नाही. तर नेमकं हा काय असेल टॉपिक, त्याला आपण पूर्णपणे समजून घेऊया. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा टॉपिक TDEP. आजचा टॉपिक आहे मित्रांनो TDEP. या सिरीजमधील हे लेक्चर 1 आहे. म्हणजे TDEP वरती आणखी अजून काही लेक्चर येतील, परंतु आजचं लेक्चर तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की या लेक्चरवरती तुम्हाला 20 ते 30 असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील की जे नॉर्मली तुम्हाला कुठल्याही मॉक टेस्टमध्ये, कुठल्याही प्रॅक्टिस पेपर सेटमध्ये किंवा कुठल्याही पेपरमध्ये मिळेल. तर ते नेमके काय आहे, कसे आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वात आधी TDEP हा सब्जेक्ट जर समजायचा असेल तर तो नेमका काय आहे, तर आपल्याला ही एक सिंगल लाईन डायग्राम समजायला लागेल. की आपल्याला माहिती आहे की विद्युत निर्मिती होते, ज्याला आपण जनको म्हणतो किंवा जनरेशन म्हणतो. त्यानंतर विद्युत ट्रान्समिशन होते आणि त्यासोबत विद्युत डिस्ट्रीब्युशन होतं. नेमकं जनरेशन काय करतं, ट्रान्समिशन काय करतं, डिस्ट्रीब्युशन काय करतं, याच्यावरती नेमका प्रश्न काय येतो ते जाणून घेऊया. तर आपल्याला माहित आहे जनरेशन होतं. साधारणतः आपल्या इथे जनरेशन बऱ्याच पद्धतीने होतं. तो आपण एका वेगळ्या टॉपिकमध्ये शिकूयात की थर्मल पॉवर प्लांट काय आहे, हायड्रो पॉवर प्लांट काय आहे, ज्याला म्हणतो पाण्यापासून विद्युत निर्मिती करणे किंवा कोळशापासून निर्मिती करणे, किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट काय आहे. या सर्व गोष्टी वेगळ्या त्या आपण जनरेशनच्या टॉपिकमध्ये शिकूया. बट आपण साधारणतः 11 kV व्होल्टेजमध्ये विद्युत निर्मिती करतो. आणि 11 kV व्होल्टेज म्हणजे जिथे पॉवर प्लांट लागलाय तिथे 11 kV मध्ये जनरेशन झाल्यानंतर एक्झॅक्टली त्या प्लांटच्याच बाजूला एक सबस्टेशन लावलं असते, ज्याला आपण म्हणतो स्टेप अप सबस्टेशन. सबस्टेशन म्हणजे उपकेंद्र मित्रांनो, ठीक आहे. तर स्टेप अप सबस्टेशन, या स्टेप अप सबस्टेशन वरती आपण सर्वात आधी काय करतो, तर 11 kV मध्ये जी विद्युत आपण निर्मित केली आहे तिथे आपण त्याला 132 kV मध्ये किंवा 220 kV मध्ये किंवा 400 kV मध्ये स्टेप अप करतो. आता स्टेप अप करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर एक डिव्हाइस आहे ज्याचं नाव आहे ट्रान्सफॉर्मर. आता आपण हे नाव ऐकलेलं आहे की ट्रान्सफॉर्मर नावाचा एक डिव्हाइस आहे. याला आपण डिटेल मशीन मध्ये शिकूया की नेमका हा टॉपिक काय. पण परंतु एक लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर हे काय आहे. साधारणतः 2 वाइंडिंग आहे, राईट. या 2 वाइंडिंग आहे ज्याला आपण साधा आपलं ट्रान्सफॉर्मर म्हणूया. इकडे नंबर ऑफ टर्न दिले असतात N1, इकडे दिले असतात नंबर ऑफ टर्न N2. ज्या वेळेस आपल्याला व्होल्टेजला स्टेप अप करायचं असतं, म्हणजे व्होल्टेजला वाढवायचं असतं, त्यावेळेस आपण सेकंडरी साईडला टर्न जास्त देतो, म्हणजे व्होल्टेज स्टेप अप होतो. आणि जर आपल्याला स्टेप डाऊन करायचं असेल तर सेकंडरी साईडला आपण टर्न कमी देतो. साधारण भाषेमध्ये ट्रान्सफॉर्मर काय होईल मग, तर व्होल्टेजला स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो, व्होल्टेजचा, बाय कीपिंग फ्रिक्वेन्सी आणि पॉवर सेम. ओके.
तर आपण हा पूर्ण टॉपिक ट्रान्सफॉर्मर एका वेगळ्या पद्धतीने शिकूयात. पण आज फक्त इतकं एवढं लक्षात असू द्या की ट्रान्सफॉर्मर म्हणजे व्होल्टेज स्टेप अप आणि स्टेप डाऊन करण्यासाठी यूज होणारा डिव्हाइस. ओके. तर सर्वात आधी आपण काय करतो, जनरेटिंग स्टेशनला 11 केव्ही जनरेट करतो. त्याच्याच बाजूला एक सबस्टेशन असतो ज्याला आपण स्टेप अप सबस्टेशन म्हणतो, जिथे आपण सर्वात आधी 11 केव्हीचं स्टेप अप करतो. कितीला? 132 220 केव्ही और 400 केव्ही मध्ये. ओके. आता एक महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या की यावरनं नेमका प्रश्न कसा येतो. तर प्रश्न असा आहे तुम्हाला की प्रायमरी ट्रान्समिशन लाईन कशाला म्हटलं जातं. प्रायमरी ट्रान्समिशन लाईन कशाला म्हटलं जातं, तर या सबस्टेशनवरती जे स्टेपअप सबस्टेशन आहे तिथे जे विद्युत 11 केव्ही वरनं स्टेपअप झालेली 132 220 या 400 केव्ही मध्ये ती विद्युत ट्रान्सफर होते कुठपर्यंत, ती होते प्रायमरी सबस्टेशन पर्यंत. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन लाईन कशा कशाला कनेक्ट करतात, 132 केव्हीची लाईन कुठपर्यंत येते, एका प्रायमरी सबस्टेशन पर्यंत येते. या प्रायमरी सबस्टेशन वरती आपण काय करतो, 132 किंवा 220 किंवा 400 केव्हीच्या आलेल्या लाईनला स्टेप डाऊन करतो. काय करतो इथे, स्टेप डाऊन. इथे लक्षात आलं असेल, सर्वात आधी जी ट्रान्सफॉर्मर लागलं ते तुम्हाला कुठलं होतं, स्टेप अप होतं. आता कुठलं ट्रान्सफॉर्मर लागेल, ते असेल स्टेप डाऊन. ओके. इथे स्टेप डाऊन केलं जाते किती व्होल्टेजमध्ये, तर 33 केव्ही किंवा 66 केव्ही मध्ये आपण याला किलो व्होल्ट मध्ये आपण त्याला स्टेप डाऊन करतो. तर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की प्रायमरी ट्रान्समिशन लाईन ही कशा कशाला कनेक्ट करते, तर स्टेप अप सबस्टेशन पासून ते प्रायमरी सबस्टेशन पर्यंत ती लाईन चालू राहते. त्याला आपण प्रायमरी सब ट्रान्समिशन लाईन अशी म्हणतो. ओके. आता ही जे 33 किंवा 66 केव्ही लाईन आलेली आहे, तर याचं सुद्धा ट्रान्समिशन आपल्याला करावं लागेल. तर ही लाईन त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. सेकंडरी ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, तर 33 केव्ही किंवा 66 केव्ही जो सप्लाय आहे तो आपण कुठेपर्यंत ट्रान्समिट करतो, तो आपण ट्रान्समिट करतो सेकंडरी सबस्टेशन पर्यंत. कुठपर्यंत, सेकंडरी सबस्टेशन पर्यंत. मग इथे पुन्हा सेकंडरी सबस्टेशन असेल, या सेकंडरी सबस्टेशनला पुन्हा आपण या आलेल्या 33 केव्हीला 11 केव्ही मध्ये स्टेप डाऊन करतो आणि नंतर पुन्हा त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन चालू करतो. तर लक्षात घ्या, 33 ला आपण 11 केव्ही मध्ये स्टेप डाऊन केल्यानंतर याचं काय चालू केलं, डिस्ट्रीब्युशन. त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठलं असेल, त्या डिस्ट्रीब्युशनला आपण म्हणतो प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे 11 केव्ही मध्ये जे चालू आहे हे काय असेल, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला जातात आणि तिथून आपण त्या 11 केव्हीला सरळ सरळ 415 व्होल्ट 3 फेज 4 वायर मध्ये कन्वर्ट करून त्याचं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन चालू करतो. इन शॉर्ट सांगायचं झाल्यास की प्रायमरी ट्रान्समिशन म्हणजे काय, तर 132 केव्हीचं ट्रान्समिशन करणे किंवा 220 केव्हीचं ट्रान्समिशन करणे किंवा 400 केव्हीचं ट्रान्समिशन करणे म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन आहे. सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये आपण 33 केव्ही किंवा 66 केव्हीचं ट्रान्समिशन करतो, म्हणून याला आपण सेकंडरी ट्रान्समिशन म्हणतो. त्यानंतर आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन कशाला म्हणतो, जेव्हा आपण 33चं कन्वर्जन 33 केव्ही सबस्टेशनवरती आपण 33चं कन्वर्जन 11 केव्हीला करतो, तेव्हा 11 केव्ही ट्रान्समिशन करणे म्हणजे डिस्ट्रीब्युशन करणे म्हणजेच काय होतील, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. आणि जेव्हा त्या 11 केव्हीचा आपण सिंगल फेज आणि 2 फेज म्हणजे 3 फेज मध्ये 3 फेज 4 वायर मध्ये आपण 415 व्होल्ट मध्ये स्टेप डाऊन करतो, त्याला आपण म्हणतो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. ओके मित्रांनो, चला तर पुढे वळूया. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की ट्रान्समिशन आपण शिकतोय. ट्रान्समिशन आपल्याला हे समजत आहे की जनरेशन वरती होत आहे, तिथून मग स्टेप अप होत आहे, मग स्टेप डाऊन होत आहे, पुन्हा स्टेप डाऊन होत आहे, मग आपण डिस्ट्रीब्यूट करतोय. या सर्वांमध्ये आपण एक प्रश्न ऐकतोय की व्होल्टेज स्टेप अप स्टेप डाऊन होत आहे, तर ते दिसतंय आपल्याला केव्ही मध्ये म्हणजे किलो व्होल्ट मध्ये. ते किलो अँपियर मध्ये दिसत आहे का, नाही. म्हणजे आपण ट्रान्समिशन हे हमेशा हाय व्होल्टेज मध्ये करतो. मग आता नेमकं हाय व्होल्टेजच का करतो, हाय व्होल्टेजचं कारण काय, तर आपण दोन तीन पद्धतीने दोन तीन गोष्टी ऐकलेल्या आहेत. एक म्हणजे एक पॉवर लॉस ऐकलाय ज्याला आपण म्हणतो I स्क्वेअर आर लॉस, किंवा आपण एक फॉर्म्युला वाचलाय ज्याला आपण लॉ ऑफ रेजिस्टिव्हिटी म्हणतो, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो एल बाय ए. याच्यावरून आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण एक कन्सेप्ट पाहिला होता की जर कंडक्टरचा एरिया वाढला तर रेजिस्टन्स कमी होतो आणि रेजिस्टन्स कमी झाला तर करंट वाढतो. म्हणजे याला असंही म्हणू शकतो आपण की जर तुमचा करंट वाढत असेल तर कंडक्टरचा एरिया सुद्धा वाढतो. म्हणजे करंट जर वाढवून आपण ट्रान्समिशन करू तर एरिया ऑफ कंडक्टर सुद्धा वाढेल, म्हणजे कंडक्टरची साईज वाढवावी लागेल. ओके. असे बरेच कारण आहेत. आता नेमके ते कारण काय आहे किंवा हा नेमका पॉवर लॉस पाहिजे याबद्दल आपण जाणून घेऊ. पण एक साधी गोष्ट लक्षात असू द्या की आपण हमेशा ट्रान्समिशन कसं करतो, हाय व्होल्टेज ट्रान्समिशनच करतो. आता हाय व्होल्टेज ट्रान्समिशनची नेमकी गरज काय, तर सर्वात आधी तर कंडक्टरच्या मटेरियलची बचत होते. कंडक्टरच्या मटेरियलची बचत होते. कशा पद्धतीने होते, तर आपल्याला आता जसं इथे दिसतंय की जर आपण करंट ट्रान्समिशन जर करतोय, हाय करंट ट्रान्समिशन जर करतोय, तर आपला एरिया ऑफ कंडक्टर वाढेल. साधारणतः आपल्याला माहिती आहे, घरी आपली वायरिंग होते, तर 5 एम्पियर करंट जातोय असं जर म्हटलं मी, तर एक छोटासा केबल, एक वायर सुद्धा आपण यूज करू शकतो. परंतु जर आपल्याला हाय
करंट ट्रान्समिशन जर करायचं असेल तर एरिया आपल्याला कंडक्टरचा वाढवावाच लागेल. ओके, तर त्यामुळे सुद्धा आपण जाणून घ्या. इथे आपण काय करतोय, कंडक्टरच्या मटेरियलची बचत करतोय. त्यासोबत कंडक्टरची जर मटेरियलची बचत होत असेल तर इतर मटेरियलची बचत होते. इतर मटेरियलची बचत म्हणजे काय, तर जसं की आपल्याला जर का माहिती आहे की कंडक्टरचं जर वेट वाढत असेल किंवा कंडक्टरची साईज वाढत असेल तर त्याचा वेट वाढतो. त्याचा जर वेट वाढत असेल तर दोन खांबमध्ये त्याचा सॅग जास्त निर्माण होतो. सॅग निर्माण होतो, त्याला अवॉइड करायसाठी हे जे दोन्ही खांब आहे हे जवळ लावावे लागतील, म्हणजे नंबर ऑफ खांब जास्त लागेल किंवा बाकी इन्सुलेटर लागेल, तर मटेरियलची बचत होते. त्यानंतर आता मटेरियलची बचत होत आहे, त्यामुळेच काय होतात, कॉस्ट ऑफ कंडक्टरची रिड्यूस होत आहे. कारण की कंडक्टरची जाडी जर वाढतच असेल तर कंडक्टरचा कॉस्ट सुद्धा वाढेल, तर आपला कॉस्ट सुद्धा कमी होतो. सोबतच आय स्क्वेअर आर लॉस, जो म्हटलं तुम्हाला मी, पॉवर मध्ये एक लॉस होतो. जर करंटचा फॉर्म्युला पॉवर लॉस कसा काढतो आपण, आय स्क्वेअर आर लॉस. तर जर हाय करंट ट्रान्समिशन असतं तर हा पॉवर लॉस जास्त असतं, तर आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन करतो, ज्यामुळे ट्रान्समिशन लाईन लॉस विल बी रिड्यूस, तो सब कमी होतो. ट्रान्समिशन लाईनचा लॉस सुद्धा कमी होतो. आता लॉसेस बद्दल माहित असेल तर मग इफिशियन्सी समजतेच आपल्याला. इफिशियन्सी म्हणजे काय, तर कार्यक्षमता. ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता काय असते, वाढलेली असते, कारण की लॉसेस कमी होतो. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे काय, व्होल्टेज रेग्युलेशन सुद्धा चांगलं राहते. ते व्होल्टेज रेग्युलेशन सुद्धा चांगलं राहते. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेशन काय, इफिशियन्सी काय, या गोष्टी एक्सप्लेन करण्याकडे वळवत नाही, कारण की आपलं लेक्चर आजचं आहे ते प्रॉपरली TDEP या सेक्शनवरती आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्या की इफिशियन्सी ही कुठल्याही गोष्टीची जितकी जास्त असेल ती चांगली असतं, म्हणजे 100% पर्यंत, आणि रेग्युलेशन हे जितकं कमी असेल तितकं चांगलं असतं, ते 0% पर्यंत. या दोन आयडियल व्हॅल्यू लक्षात असू द्या, ठीक आहे. तर इफिशियन्सी किती असायला हवी, 100%, आणि रेग्युलेशन हे किती असायला हवं, 0%. त्यानंतर मित्रांनो, याच्या आधी आपण एक शिकत होतो त्या पहिल्या सिंगल लाईन डायग्रामेशन मध्ये की एक स्टेप अप सबस्टेशन आहे. हे स्टेप अप सबस्टेशन कुठे आहे, तर हे स्टेप अप सबस्टेशन असतं जनरेटिंग स्टेशन, जनरेशन जिथे होतं आपलं त्याच्या बिलकुल बाजूला किंवा त्याच्या जवळ, जिथे सर्वात आधी 11 केवीचा आपण काय करतो, स्टेप अप करतो 220 केवी मध्ये किंवा 440 केवी मध्ये किंवा 132 केवी मध्ये. ओके, तर वीज निर्मिती केंद्राच्या अगदी जवळ एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर लावलेलं असतं, ज्याचं काम काय, 11 केव्ही व्होल्टेजला 120 किंवा 132 केव्ही मध्ये त्याला स्टेप अप करणे. याचा आउटपुट हा आपण प्रायमरी ट्रान्समिशन लाईनद्वारे कशाला देतो, प्रायमरी सबस्टेशनला. त्या सिंगल लाईन डायग्राम मध्ये आपण ते पाहिलं. पण प्रायमरी ट्रान्समिशन व्होल्टेज हा ट्रान्समिशन लाईनच्या लेंथवर, डिस्टन्सवरती अवलंबून असतो. यावरनं आपला फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट बनतो, ज्यावरती तुम्हाला पेपरला डायरेक्ट प्रश्न येतो की 11 केव्ही साठी मग किती डिस्टन्स असेल किंवा किती डिस्टन्स साठी 11 केव्ही यूज करू वगैरे, नाही का. तर नेमकं काय लक्षात असू द्या की हे प्रायमरी ट्रान्समिशन व्होल्टेज हे कशावरती डिपेंड आहे, तर ट्रान्समिशन लाईनच्या डिस्टन्सवरती. यावरती तुम्हाला येणारा सर्वाधिक इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे हा. तर या चार्टकडे बघूया. हा चार्ट तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. या चार्ट मध्ये तुम्हाला काय दाखवण्यात आलाय, तर बघा, जर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करायचं असेल किंवा सॉरी प्रायमरी ट्रान्समिशन करायचं असेल तर प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये 15 ते 30 किलोमीटर करिता आपण किती व्होल्टेज वापरतो, 11 केव्ही. त्यासोबतच 30 ते 60 किलोमीटरचा जर डिस्टन्स असेल तर आपण किती वापरतो, 33 केव्ही, किलो व्होल्ट व्होल्टेज, राईट. त्यानंतर 60 ते 100 किलोमीटरचा जर डिस्टन्स असेल तर तिथे आपण किती वापरतो, 66 केव्ही व्होल्टेज. त्यासोबतच 100 ते 200 किलोमीटर करिता 132, 200 ते 300 करिता 220, आणि 300 ते 400 किलोमीटर करिता 400 केव्ही. म्हणजे साधारणतः तुम्हाला मी जो आधी म्हटलं की स्टेप अप सबस्टेशन वरती 11 केव्हीचं कन्व्हर्जन 132 मध्ये पण होतं किंवा 220 मध्ये पण होतं किंवा 400 केव्ही मध्ये सुद्धा होतं. हे कशावरती डिपेंड आहे, डिस्टन्स वरती. तर 132 केव्ही मध्ये जर व्हायचं असेल तर आपण म्हणतो 100 ते 200 किलोमीटर साठी, 220 केव्ही साठी 200 ते 300 किलोमीटर, आणि 300 ते 400 किलोमीटर करिता 400 केव्ही. ओके, लक्षात असू द्या. हा चार्ट तुम्ही प्रॉपरली लक्षात घ्या, याच्यावरती 1 ते 2 प्रश्न तुमच्या पेपरला येतातच. ओके. त्यानंतर आता आपल्याला जर ह्या सर्व गोष्टी समजत असेल तर आपल्याला ही गोष्ट आधी समजणे गरजेचं आहे की नेमकं मग लेवल ऑफ व्होल्टेजेस काय काय आहे आपल्या इकडे. तर व्होल्टेजेसच्या लेवलवरती तुम्हाला एक बेसिक प्रश्न येतात, ते आधी लक्षात असू द्या. तर आपण साधारणतः वाचताना दोन गोष्टी तर फार चांगला वाचतो की एक म्हणजे LV आणि एक म्हणजे HV. एक लो व्होल्टेज आहे, एक हाय व्होल्टेज आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अजून व्होल्टेजेस आहेत. लो व्होल्टेज म्हणजे काय, तर लो व्होल्टेज मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं नावातच आहे, लो व्होल्टेज, व्होल्टेज लो आहे. तर याचे दोन व्होल्टेज आपण साधारणतः लक्षात ठेवतो. एक म्हणजे आपल्या घरी येणारा सप्लाय, जो असतो एक फेज आणि एक न्यूट्रल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक फेज दोन वायर, राईट. त्याचं व्होल्टेज किती आहे, 230 व्होल्ट. त्याचं व्होल्टेज किती आहे, 230 व्होल्ट. आणि 3 फेज 4 वायर सिस्टम मध्ये आपण 3 फेजचं कनेक्शन घेतो तर त्याला व्होल्टेज किती असतं, 415 व्होल्ट.
राईट. साधारणतः दोन गोष्टी लक्षात असू द्या की लो व्होल्टेजमध्ये आपण 230 व्होल्ट सिंगल फेज आणि 415 व्होल्ट थ्री फेज 4 वायर कन्सिडर करतो. त्यानंतर हाय व्होल्टेज कशाला म्हटलं जातं, जेव्हा 11 केव्ही आणि 33 केव्ही याला आपण काय म्हणतो साधारणतः हाय व्होल्टेज. तर लक्षात राहील 33 केव्ही सबस्टेशन सुद्धा तुमचं हाय व्होल्टेज आहे आणि 11 केव्ही सबस्टेशन सुद्धा तुमचं हाय व्होल्टेजसाठी आहे. त्यानंतर असेल ते असेल एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. आता एक्स्ट्रा हाय व्होल्टेज काय असतं, तर 66 केव्ही, 132 केव्ही किंवा 220 केव्ही या सर्वाला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. त्यानंतर एक अजून असतं ज्याला म्हणतो आपण मॉडर्न एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. त्याला आपण म्हणतो मॉडर्न एक्स्ट्रा व्होल्टेज. ते किती आहे, तर ते आहे तुमचं 400 केव्ही. आणि त्यासोबत एक असतं ज्याला म्हणतो अल्ट्रा हाय व्होल्टेज, जे असतं 765 केव्ही आणि त्याच्या अबाव. साधारणतः तुमच्याकडे ही माहिती असायला हवी की लो व्होल्टेज काय, हाय व्होल्टेज काय. कारण की याच्यावरती साधारण बेसिक प्रश्न तुम्हाला येतात की 33 केव्ही ट्रान्समिशन लाईन ही काय आहे, ही हाय व्होल्टेज आहे, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आहे, लो व्होल्टेज आहे की मॉडर्न हाय व्होल्टेज आहे, राईट. यासोबतच हे 3 खालील पॉईंट लक्षात असू द्या ज्यावरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येतीलच. एक येतो तो म्हणजे मोस्ट ऑफ पॉवर जनरेशन इंडिया, तो कशात होतो, 11 केव्ही मध्ये. इलेक्ट्रिक पॉवर जनरेट किती व्होल्टेज मध्ये होते, 11 केव्ही, राईट, म्हणजे 11,000 व्होल्ट मध्ये. हायटेस्ट एसी ट्रान्समिशन इंडिया हे किती आहे, एसीचं ट्रान्समिशन जे आहे 765 केव्ही आणि हायटेस्ट डीसीचं ट्रान्समिशन आहे 800 केव्ही. त्यानंतर आता हा महत्वाचा प्रश्न असेल आणि हा पॉइंट लक्षात घ्या प्रत्येकाने. हा आहे पॅरामीटर ऑर ट्रान्समिशन लाईन किंवा ट्रान्समिशन लाईनचे प्रकार कशा पद्धतीने बनतात. ओके, सर्वाधिक पहिल्याच एक प्रश्न लक्षात असू द्या की ट्रान्समिशन लाईनचे आपण जेव्हा ट्रान्समिशन लाईन लेंथद्वारे जेव्हा आपण समजतो त्याचे आपण डिव्हिजन कशा पद्धतीने केले आहे, तर डिव्हिजन 3 पद्धतीमध्ये केलं आहे. एक आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, एक आहे मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि एक आहे लॉंग ट्रान्समिशन लाईन. ओके, काहीच नाही, याला कन्सेप्ट समजून चला की पहिले तर हे ट्रान्समिशन लाईनची आपण जे डिसाईड करतो ही डिसाईड करतो कशावरती, वेवलेंथ वरती. तुम्हाला हा जर प्रश्न आला की ट्रान्समिशन लाईनची टाइप्स कशावरती डिसाईड करतो आपण, तर वेवलेंथ वरती. जर तुम्हाला वेवलेंथ ऑप्शन दिलं असेल तर वेवलेंथला क्लिक करा. कारण की वेवलेंथ म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी गुणिला लेंथ. वेवलेंथ काय असतं, फ्रिक्वेन्सी गुणिला लेंथ. ओके, ते एक फक्त साधा प्रश्न लक्षात असू द्या की ट्रान्समिशन लाईनचे जे टाइप्स पडतात ते कशावरनं पडतात, वेवलेंथवरनं पडतात. चला तर मग एनिवे, ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण एक शॉर्ट ट्रान्समिशन लाईन पाहतो, एक मीडियम ट्रान्समिशन लाईन पाहतो आणि एक लॉंग ट्रान्समिशन लाईन पाहतो. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, तर 20 किलो व्होल्ट पेक्षा कमी, 20 किलो व्होल्ट पेक्षा कमी जी व्होल्टेज रेटिंग असतं त्याला आपण म्हणतो शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, ज्याची लेंथ असते साधारणतः 50 किलोमीटर किंवा 80 किलोमीटर. आता हे मी 50 आणि 80 असं का दिलं आहे, तर लक्षात घ्या साधारणतः काही पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की ती लाईन असते 50 किलोमीटर पर्यंत, काही भागामध्ये दिलं आहे ते 80 किलोमीटर. साधारणतः इतकं लक्षात होऊ द्या की 80 किलोमीटरच्या अंदर जितकी लाईन असेल ती कुठली लाईन असते, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असते. त्यानंतर एक दुसरी लाईन असते ज्याला आपण म्हणतो मीडियम ट्रान्समिशन लाईन. आता मीडियम ट्रान्समिशन लाईन काय असते, तर 20 केव्ही ते 100 केव्ही पर्यंत जे ट्रान्समिशन होते याला आपण काय म्हणतो, मीडियम ट्रान्समिशन, राईट. ज्याची लेंथ किती असतं, ते 50 ते 150 किलोमीटर पर्यंत जी असते लांब, त्याला आपण काय म्हणतो, मीडियम ट्रान्समिशन लाईन. लॉंग ट्रान्समिशन लाईन कशाला म्हणतो, जी 100 केव्ही पेक्षा जास्त राहते याला आपण काय म्हणतो, लॉंग ट्रान्समिशन लाईन, जी 150 किलोमीटरपेक्षा जास्त राहते. साधारणतः तुम्हाला प्रश्न विचारला जातो की शॉर्ट ट्रान्समिशन लाईन कशाला म्हणावं, जी लाईन 50 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान आहे, 50 ते 150 किलोमीटर मध्ये आहे, 150 पेक्षा जास्त आहे. तर लक्षात असू द्या शॉर्ट किती असतो, तर 50 किलोमीटर ते 80 किलोमीटरच्या दरम्यान जी असते ती कोणती असते, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. 50 ते 150 मीडियम आणि 150 किलोमीटर जास्त असेल तर ती झाली कुठली लाईन, लॉंग ट्रान्समिशन लाईन. आता मी तुम्हाला याच्या पुढे इथे आर एल, आर एल सी, आर एल सी जी असे काही पॉईंट लिहिले, तर हे बिलकुल लक्षात असू द्या की शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये फक्त रेजिस्टन्स आणि इंडक्टन्सचा इफेक्ट आपण कन्सिडर करतो, आर एल. ओके, याला असे जे पॅरामीटर आपण जज करतो ते कशावरनं करतो, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स. मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स या तिघाचा इफेक्ट आपण जज करतो. आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये ज्याला आपण म्हणूया की रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि जी म्हणजे काय, कंडक्टन्स, याचा सुद्धा आपण काय करतो, यूज करतो. यासोबतच लक्षात होऊ द्या की आता रेजिस्टन्स आहे तर त्याचं युनिट माहित आहे आपल्याला, ओहमच होतं. इंडक्टर आहे तर त्याचं युनिट काय होतं, हेनरी, हे माहित आहे आपल्याला. कॅपॅसिटर आहे त्याचं युनिट काय होतं, फॅराड. आणि जी, जीचा अर्थ काय होतो, कंडक्टन्स. आणि कंडक्टन्स म्हणजे काय, तर करंटला सपोर्ट करणारा कंडक्टन्स, त्याचं युनिट काय असतं, मो किंवा सिमेन्स, राईट. त्यानंतर
आता आपण TDEP हा सब्जेक्ट शिकतोय, तर त्याच्या बेसिक लेक्चरमध्ये आपल्याला हे माहिती हवं की बाबा OHE चे कंपोनंट काय, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचे कंपोनंट नेमके काय आहे. ओके, साधारणतः कंपोनंट कशाला म्हणतो आपण, तर लाईन सपोर्टर, तो खांब आहे ज्याच्यावरती आपण वायर वाहून नेत आहे, तर लाईन सपोर्टर असेल. काही क्रॉस आर्म असतील, काही लाईन कंडक्टर असेल आणि काही लाईन इन्सुलेटर असतील. तर तुम्हाला या 4 कंपोनंट बद्दलची तरी माहिती आहे. मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ओव्हरहेड लाईन, अंडरग्राउंड लाईन याच्या कंपॅरिझन सांगत नाही, ते आपण येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये करूया. पण आज ऍटलिस्ट OHE मध्ये काय काय आपल्या गोष्टी डोळ्यात दिसतात त्यावरती आपण फोकस करूया, कारण की या पर्टिक्युलर सेक्शनवरती प्रश्न खूप जास्त येतात. ओके, तर सर्वात आधी मी गोष्ट करतोय ती म्हणजे लाईन सपोर्ट. लाईन सपोर्ट म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, तो म्हणजे खांब. आता आपण आपल्या डोळ्यापुढे जे खांब पाहतोय ते थोडा इमॅजिन करून बघा. आता उडन पोल तर तुम्हाला दिसत नाही जास्त, परंतु तरी सुद्धा काही लोकांनी पाहिलं असेल की उडनचेही काही पोल असतात, स्टीलचेही पोल असतात, RCC म्हणजे सिमेंटचेही पोल असतात आणि स्टील टॉवर. शेतामध्ये जाताना किंवा खेड्याकडे जाताना तुम्ही हमेशा स्टील टॉवर नक्की पाहता. ते मोठे मोठे जे टॉवर दिसतात तुम्हाला, ते साधारणतः किती व्होल्टेजसाठी आहे हे तुम्हाला लक्षात असायला हवं. तर उडन पोल जो म्हणतो आपण सर्वाधिक आधी, उडन पोल हा 11 kV पर्यंत आपण यूज करायचो. ओके, आणि ज्याची स्पॅन लेंथ, आता ही स्पॅन लेंथ म्हणजे काय, तर दोन खांब्यामधील अंतर. स्पॅन लेंथ म्हणजे काय, दोन खांब्यामधील अंतर. तर वुडन पोल 11 kV पर्यंत यूज करायचो, ज्याची स्पॅन लेंथ किती होती, 150 मीटर पर्यंत होती. त्यानंतर टॉवर आले पुन्हा स्टील, जे आपण 33 kV पर्यंत वापरतो, ज्याची स्पॅन लेंथ किती आहे, 80 ते 150 मीटर पर्यंत. म्हणजे दोन खांब्यामधलं अंतर किती असेल, 80 पासून 150 मीटर पर्यंत, किलोमीटर नाही मीटर पर्यंत. त्यानंतर असेल RCC पोल. RCC पोल म्हणजे सिमेंट पासून तयार झालेले आपले पोल. RCC पोल 33 kV पर्यंत यूज केले जातात आणि जो 75 मीटरचा याच्यामधला स्पॅन असतो, 75 मीटरचा. ओके, त्यानंतर एक आता ते मोठे स्टील टॉवर, ज्यामध्ये ते 33 kV करिता, 110 kV करिता, 400 kV करिता साधारणतः 320 मीटरच्या स्पॅन वरती कनेक्ट केले असतात. ओके, त्याला आपण स्टील टॉवर. आपण दोन प्रकारचे टॉवर पाहिले. एक असं टॉवर बघतोय आपण की जे या पद्धतीचं दिसतंय, ज्यामध्ये आपण पाहतो की इकडे राईट 3 फेज सारखं दिसतंय. याला आपण कुठलं टॉवर म्हणतो, तर हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन जेव्हा केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशनचं टॉवर, AC टॉवर. ओके, आणि एक पुन्हा टॉवर तुम्हाला असं दिसतं, ज्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की वरून फक्त हे दोन टोक आहे, याला आपण कुठलं ट्रान्समिशन म्हणतो, HVDC, हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन. ओके, तर लक्षात होईल. या व्हॅल्यूज तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहे. यामध्ये स्पेशली तुम्हाला RCC पोल 33 kV पर्यंत, ज्याची स्पॅन लेंथ 75, हा पेपरला आलेला प्रश्न आहे. आणि स्टील टॉवरचा स्पॅन हा 320 मीटर असतो, ही सुद्धा पेपरला आलेला. ओके, दुसरा कंपोनंट आहे ज्याचं नाव आहे आपलं क्रॉस आर्म. आता याचं नेमकं काय, तर क्रॉस आर्म वरती तुम्हाला फक्त एक प्रश्न आलेला आहे की याचं नेमकं काम काय. हा काय प्रोव्हाइड करतो, तर इट प्रोव्हाइड होरिझॉन्टल क्लिअरन्स बिटवीन टू कंडक्टर. दोन कंडक्टरच्या मधात हा होरिझॉन्टल क्लिअरन्स तयार करतो. इथं दिसत असेल आपल्याला, एक कंडक्टर इथं आहे, एक कंडक्टर इथं आहे. याच्या मधामध्ये हे जे लावलं आहे याला आपण काय म्हणतो, याला क्रॉस आर्म. यांनी काय केलं, एक कंडक्टर इकडे पकडून ठेवला आहे आणि एक कंडक्टर इकडे पकडून ठेवला आहे. तर आम भाषेत सांगायचं म्हणजे तो होरिझॉन्टली, म्हणजे तो आपण व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल असे दोन शब्द ऐकतो. हा होरिझॉन्टली काय करतोय, दोघांमध्ये डिस्टन्स मेंटेन करून ठेवतोय. ठीक आहे ना, जेणेकरून कुठलाही शॉर्ट सर्किट किंवा काही होण्याची शक्यता नसावी. तर ही काम कशाचं आहे, क्रॉस आर्मचं. ओके, त्यानंतर तिसरा महत्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे लाईन कंडक्टरवरती. कंडक्टर म्हणजे काय, तर कंडक्टर म्हणजे तुमचा केबल आला. आता कंडक्टरवरती तुम्हाला बाकी गोष्टी सांगणं म्हणजे काय, तर तो इलेक्ट्रिक करंट वाहून नेतो, याबद्दल आपल्याला माहिती आहे. आता इलेक्ट्रिक करंट वाहून नेतो म्हणजेच काय, यावरनं प्रश्न काय येतील, तर पहिला प्रश्न तर यावरती येतो की सर्वाधिक चांगला कंडक्टर कोणता. त्याचं नाव काय, सिल्वर. सिल्वर आहे, तर मग आपण लावलं का नाही, शक्य आहे का लावणं, नाही, कारण की ते लावू तर पॉसिबल होईल का, नाही, चोरी जाईल. ओके, तर सर्वात चांगला कंडक्टर कुठला असतो, सिल्वरचा. आता लाईन कंडक्टर म्हणजे काय, ते करंटला वाहून नेण्यासाठी कंडक्टर लागतो. आता साध्या भाषेमध्ये कंडक्टर काय आहे, कंडक्टरचे टाईप काय, ते सर्व बेसिकचं लेक्चर आहे की नेमकं सिल्वर काय, कॉपर काय, हार्ड्रॉन कॉपर काय, अल्युमिनियम काय. आज आपण इथे जाणूया की लाईन कंडक्टरचे नेमकं काय आणि नेमका डायरेक्ट प्रश्न पेपरला काय येतो. तर तुम्ही लक्षात असू द्या की कंडक्टर जो असतो हा एक तर आता कॉपरचा आपण यूज करू शकतो, किंवा अल्युमिनियमचा करतो, किंवा आपण ACSRचा करतो. तर तुम्हाला यावरनं एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो, तो म्हणजे याचा फुल फॉर्म. फुल फॉर्म म्हणजे काय, तर लक्षात येते. एक तर आपला कंडक्टर हा कॉपर जाऊ शकतो, किंवा दुसरा तो असू शकतो AAC. तर तुम्हाला पेपरला याचा फुल फॉर्म येतो. AAC म्हणजे काय, ऑल अल्युमिनियम कंडक्टर. ओके, त्यानंतर तिसरा जो पॉईंट असेल तो असेल कोणता, ACSR.
हा कंडक्टर, हा तर फार कामाचा, याला काय म्हणतो आपण, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. म्हणजे साधारणतः काय होतं, आपल्याला माहित आहे की एक, जर आपण ॲल्युमिनियमचा वायर घेतो म्हटलं, आता कॉपरचा वायर कॉस्टली जाईल, तर आपण जर ॲल्युमिनियमचा वायर घेतो म्हणलं, तर आपण लहानपणीपासून पाहतोय की त्या ॲल्युमिनियमच्या वायरला जर 2-3 वेळा मागे पुढे केलं तर तो आरामात तुटून जातो साधारणतः. म्हणजे त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ फार कमी आहे. तर मग आपण काय केलंय, आपण सरळ एक कनेक्शन केलं की आउटर साईडला आपण लावलं ॲल्युमिनियम आणि त्याच्या मधातनी आपण दिलाय स्टील, राईट. म्हणजे साधारणतः 1:6 रेशोमध्ये आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एक दिला आपण स्टीलचा स्ट्रेंथ आणि त्याच्या अवतीभोवती 6 दिले ॲल्युमिनियमची स्ट्रेंथ करून. याला आपण एकामेकात गुंडाळलं, तुम्ही तो पाहिला असेल, जो ट्रान्समिशन लाईनसाठी आज यूज करतो आपण, या 1:6 रेशोमध्ये त्याला करून तो कंडक्टर कुठला झाला आपला, ACSR, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. तुम्हाला याच्यावरती 3 प्रश्न येतात एका, एक तर ACSRचा फुल फॉर्म काय, तर ACSRचा फुल फॉर्म काय, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स, हे लक्षात होतं सोबत. आता ॲल्युमिनियम ACSR कंडक्टरमध्ये कोणत्या दोन मटेरियलचा उपयोग केला जातो, तर ऑप्शन असेल तुम्हाला स्टील आणि ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम आणि कॉपर, ॲल्युमिनियम आणि सिल्वर. तर लक्षात असू द्या, ACSR मध्ये आपण कशाचा यूज करतो, स्टील आणि ॲल्युमिनियम. आणि जर कोणी तुम्हाला असा प्रश्न दिला की ACSRच्या एका कंडक्टरमध्ये 1/6 आहे, तर यामधला स्टील किती आणि ॲल्युमिनियम किती, लक्षात असू द्या, स्टील किती आहे 1 आणि ॲल्युमिनियम किती आहे 6. सोबत अजून एक प्रश्न येतो की ॲल्युमिनियम आणि स्टीलमध्ये, ACSR कंडक्टरमध्ये या दोघांपैकी वरचा मटेरियल कुठला आहे आणि अंदरचा मटेरियल कोणता आहे, तर वरचा मटेरियल कुठला असेल, तो असेल ॲल्युमिनियम आणि अंदर काय असतो याच्यामध्ये, स्टील. कारण की स्टील काय देतो, स्टील देतो मेकॅनिकल स्ट्रेंथ, म्हणजे तो कंडक्टर जो मेकॅनिकली स्ट्रॉंग बनतो, ठीक आहे ना, जो मधातून तुटेल नाही वगैरे. असाच पेपरला तुम्हाला एक प्रश्न आला आहे बघा, प्रश्न लक्षात घ्या. ACSR कंडक्टरमध्ये असं दिलं आहे, ACSR कंडक्टरमध्ये 25/6 चे स्ट्रेन ओळखा. तर मग आज सांगा बरं, 6 कुठले असतील, ज्या पद्धतीने इथे माहिती आहे आपल्याला, एक स्टीलचा आहे, 6 कशाचे आहे, 6 दिलेले आहे आपल्या दुसरे. तर इकडे जर असं दिलं तर 6 कशाचे म्हणू आपण, स्टीलचे, आणि 25 म्हणजे जे जास्त असेल ते कशाचे असेल, ते ॲल्युमिनियमचे असेल, आणि जे कमी असेल ते कशाचे असेल, स्टीलचे असतील. तिसरा पुन्हा एक आहे ज्याचं नाव आहे AAAR, ज्याला आपण म्हणतो ऑल ॲल्युमिनियम अलॉय रेनफोर्स. तर नाव बिलकुल क्लिअर असू द्या, यामधले दोन फुल फॉर्म तुमच्या पेपरला येतातच. एक आहे AAC, ज्याला ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर म्हणतो, आणि दुसरा आहे ACSR, ज्याला आपण ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स म्हणतो. ओके. चौथा टाईप असेल इन्सुलेटर, आणि या इन्सुलेटर वरती तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतो. आता इन्सुलेटर तुम्हाला माहित आहे काय, इन्सुलेटर हर प्रकारची वस्तू जी करंट वाहण्यास रोखते त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. मग तुम्ही घातलेली ती चप्पल असू द्या, म्हणजे रबर, ती सुद्धा एक इन्सुलेटर आहे, मायका सुद्धा एक इन्सुलेटर आहे. ओके. परंतु ट्रान्समिशन लाईन मध्ये जेव्हा आपण इन्सुलेटर यूज करतो, तर मायका, रबर अशा पद्धतीचे नाव न घेता आपण त्याचे 4 पद्धतीने अलग नाव घेतो. तर 4 टाईपचे इन्सुलेटर आपण यूज करतो. त्यामधील पहिलं इन्सुलेटर आहे, त्याचं नाव आहे पिन इन्सुलेटर. दुसरं नाव आहे ते आहे स्ट्रेन इन्सुलेटर. तिसरं नाव असेल ते असेल शाकल इन्सुलेटर, आणि चौथं असेल सस्पेन्शन इन्सुलेटर. साधारणतः इन्सुलेटर आपण किती वापरतो, 4 प्रकारचे. हे बिलकुल क्लिअरली तुमच्या लक्षात येऊ द्या, कारण की याच्यावरती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट प्रश्न येतात की किती केव्ही साठी आहे, कुठे वापरला जातो, ट्रान्समिशन लाईनचा काय आहे, सस्पेन्शन मध्ये काय आहे, ठीक आहे ना, ते सर्व एक्झॅक्टली क्वेश्चन पेपरला येतात. तर पिन इन्सुलेटर बद्दल जर आपण पाहतो म्हटलं, तर पिन इन्सुलेटर काय आहे, तर पिन इन्सुलेटर साधारणतः अशा पद्धतीचे दिसते. यामध्ये तुम्ही पाहाल आहे की इथे एक चिनी मातीचं भांडे दिलं, ज्याला आपण इन्सुलेटर म्हणतो, याच्या वरच्या बाजूला इथे कंडक्टर प्लेस करायची जागा आहे. ओके. तर तुम्हाला पिन इन्सुलेटर शब्दावरती नेमका प्रश्न काय येतो, फक्त आणि फक्त काय येतो, एकच प्रश्न येतो पिन इन्सुलेटर वरती, दुसरा प्रश्न येणार सुद्धा नाही. तो म्हणजे कुठला, हे किती व्होल्टेज पर्यंत वापरतो आपण, अप टू 33 केव्ही पर्यंत. काही काही पुस्तकामध्ये तुम्हाला हे 25 केव्ही सुद्धा दिसेल, पण लक्षात असू द्या की पिन इन्सुलेटर आपण किती केव्ही पर्यंत वापरतो, 33 केव्ही व्होल्टेज, म्हणजे 33,000 व्होल्ट पर्यंत आपण कुठलं इन्सुलेटर वापरतो, पिन इन्सुलेटर. त्यानंतरचं एक इन्सुलेटर आहे ज्याचं नाव आहे स्ट्रेन इन्सुलेटर. आता स्ट्रेन इन्सुलेटर नेमकं काय असतं, तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट तर महत्वाचा पॉईंट आहे की फक्त कुठे आपण म्हणतोय, ट्रान्समिशन लाईन मध्ये कुठे यूज करतो याला, ट्रान्समिशन लाईन, म्हणजे 33 66. आता लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा कुठे डेड एंड येतो, डेड एंड म्हणजे काय, आता शेवटचा एक एंड आहे, जिथे तुम्हाला केबल आता तुम्हाला इथे आणायचं आहे, तर इथं तर पोलला आपण कनेक्ट करते वेळेस इथं अशा पद्धतीने कनेक्ट करतो, राईट, डेड एंड वरती आपण यूज करतो. किंवा जेव्हा डायरेक्शन चेंज करायची असेल तेव्हा यूज करतो, किंवा जेव्हा रिव्हर क्रॉसिंग, म्हणजे रिव्हर क्रॉसिंग करायची असेल तर, किंवा रोड क्रॉसिंग करायची असेल तर, या 4 कंडिशन मध्ये आपण हा कंडक्टर वापरतो. तुम्हाला याच्याबद्दल 2 प्रश्न येतात.
तुम्हाला फक्त दोन प्रश्न काय येतील की हा यूज कुठे केला जातो, हा ट्रान्समिशन लाईन मध्ये यूज केला जातो, हा डेड एंड वरती यूज केला जातो, हा डायरेक्शन चेंजच्या वेळेस यूज केला जातो, रिव्हर क्रॉसिंगच्या वेळेस आणि रोड क्रॉसिंगच्या वेळेस याला राईट यूज केला जातो. तर पहिलं इन्सुलेटर असेल पिन, दुसरं असेल स्ट्रेन. त्यानंतर इन्सुलेटर असेल त्याचं नाव आहे शाकल इन्सुलेटर. त्यानंतर कुठलं इन्सुलेटर आहे, शाकल इन्सुलेटर, पण नाव असू द्या लक्षात. आता हे इन्सुलेटर तुम्ही डोळ्यांनी पाहलाय. जेव्हा पहिला महत्वाचा मुद्दा कुठे, डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये. कुठे यूज होतो, डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये. एंड पोल किंवा शार्प टर्न असेल तेव्हा. आणि कॅन बी ऑपरेटेड व्हर्टिकली आणि ओरिझेंटली. तुम्ही कसं याला फिट करू शकता, व्हर्टिकली करू शकता आणि ओरिझेंटली. त्यानंतरचं महत्वाचं इन्सुलेटर आहे त्याचं नाव आहे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर. आता आपण हे डोळ्याने पाहिलेलं टावर आहे. मोठमोठ्या टावर मध्ये अशी तुम्हाला एक इन्सुलेटरची स्ट्रिंग दिसते. एक दोन तीन चार असे कंटिन्युअस इन्स्टिट्यूट लागून आहे, डिस्क लागून आहे वेगवेगळ्या. या डिस्कला आपण काय म्हणतो, सस्पेन्शन इन्सुलेटर. पहिले तर लक्षात घ्या हे आपण कुठे यूज करतोय, ट्रान्समिशन लाईन वरती याला आपण यूज करतोय. सोबत 33 केव्ही अबव व्होल्टेजच्या वरती आपण कुठलं इन्सुलेटर यूज करतो, सस्पेन्शन इन्सुलेटर. 33 केव्ही म्हणजे 33 किलो व्होल्टच्या ऐवजी वरती आपण कुठलं यूज करतो, सस्पेन्शन. आता इथे मी एक पॉईंट लिहिला आहे की एक डिस्क किती कॅपॅसिटीची आहे, तर 11 केव्हीची आहे. एक डिस्क 11 केव्ही साठी आहे. आणि याला आपण होरिझॉन्टली. आता तुम्ही म्हणाल की हे दिसत तर व्हर्टिकली आहे, पण आपण याला यूज कसं करतो, होरिझॉन्टली, कारण की आपण याचा केबल पकडतोय. ओके, केबल कसा जातो याच्यावाला आळवा, त्यामुळे याला आपण काय म्हणतो, यूज होरिझॉन्टली. तर तुम्हाला काय लक्षात हवं, सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर जे मोठ्या मोठ्या टॉवरवरती दिसतं, यामध्ये त्या वेगवेगळ्या अलग अलग डिस्क लावलेल्या आहे. यामधली जी एक डिस्क असते ते किती केव्ही साठी राहते, 11 केव्ही करिता. आता यावरूनच तुम्हाला एक फार महत्वाचा प्रश्न येतो. तो प्रश्न असा की नेमकं किती इन्सुलेटर वापरावं, किती व्होल्टेज करिता. तर हा चार्ट तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. तर हा चार्ट तुमच्या डोक्यामध्ये बिलकुल आता फिट असू द्या. आणि हे कोणालाही ओळखता येईल की जर तुमच्या डोळ्याकडून जी लाईन जात आहे ती नेमकी काय. तर ज्या टायमाला 66 केव्हीचं ट्रान्समिशन होतं, त्या टायमाला समजून जावं की त्यामध्ये डिस्क किती असतील, 4 ते 5. किती डिस्क असतील, 4 ते 5. त्यानंतर 132 केव्हीचं जर ट्रान्समिशन होत असेल तर किती डिस्क असेल, 9 ते 10. किती डिस्क असेल, 9 ते 10. त्यानंतर 220 केव्हीची जर लाईन असेल तर किती असेल, 15 ते 16. ओके. आणि 400 केव्ही साठी किती असेल, 22 ते 23. यामधला हर एक प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये आलेला आहे. ओके. जर 66 केव्ही ट्रान्समिशन होईल तर 4 ते 5 डिस्क असेल. 9 ते 10 डिस्क जर तुम्हाला दिसेल तर समजून जायचं ही 132 केव्हीची लाईन आहे. 15 ते 16 डिस्क दिसेल तर तुम्ही लक्षात घ्यायचं ही 220 केव्हीची आहे. आणि 22 ते 23 डिस्क दिसेल तर समजून जायचं 400 केव्हीची. त्यासोबतच एखादा प्रश्न अजून येतो की समजून चला या पूर्ण स्ट्रिंग मध्ये जे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर आहे, यामधली एखादी डिस्क खराब झाली तर पूर्ण इन्सुलेटर खराब होईल का, नाही, याला रिप्लेस करता येतं. आता सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न, आणि हा बिलकुल तुमच्या डोक्यात असू द्या, कारण की यावरती प्रश्न एक नाही तर प्रश्न अनेक बनतात. प्रश्न अनेक कसे बनतात हे लक्षात घ्या, प्रश्न काय बनतात हे सुद्धा लक्षात घ्या. बघा, तुम्ही आपण लॉ ऑफ रेजिस्टिव्हिटी शिकलो होतो, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो एल बाय ए. मी पुन्हा पुन्हा हे सांगतोय कारण की यावरती तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल रो आणि एल ला आहे, आणि आर हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए ला आहे. याच्यावरून आपण पाहिलं होतं की ट्रान्समिशन लाईनची लेंथ जर वाढली तर रेजिस्टन्स वाढतो, आणि इकडे एरिया जर वाढला तर रेजिस्टन्स कमी होतो. या साध्या साध्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. तर आजचा हा चार्ट तुमच्या डोक्यात बिलकुल फिट असू द्या की जर ट्रान्समिशन लाईनची लेंथ वाढत असेल, जर ट्रान्समिशन लाईनची लेंथ वाढत असेल तर इथे मी तुम्हाला दिलेला आहे एक आर फॉर तुमचं होईल रेजिस्टन्स जो ओहम मध्ये असेल, एल म्हणजे तुमचं काय असेल, त्याला आपण म्हणून इंडक्टर जे हेनरी मध्ये असतील, आणि सी म्हणजे काय असेल तुमचं कॅपॅसिटर. कॅपॅसिटर कशात असतं आपलं, फॅराड मध्ये, राईट. तर हा चार्ट बिलकुल फिट असू द्या. मी काय म्हणतोय बघा आणि शांततेनं प्रॉपरली ऐकाय की लेंथ जर इन्क्रीज होत असेल ट्रान्समिशन लाईनची तर तुमचा रेजिस्टन्स वाढतो. हे तर आपल्याला पाठच आहे कारण की लॉ ऑफ रेजिस्टिव्हिटी. तर पहा, लेंथ वाढत असेल तर तुमचा रेजिस्टन्स तर वाढतो, सोबत तुमचा इंडक्टन्सही वाढतो आणि तुमचा कॅपॅसिटन्स सुद्धा वाढतो. लाईन लक्षामध्ये की ट्रान्समिशन लाईनची लेंथ वाढली तर तुमचा रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स या तिन्ही गोष्टी वाढतात. आता दुसरा पॉईंट दिलाय मी, डिस्टन्स ऑफ सेपरेशन इन्क्रीजेस. म्हणजे काय, दोन खांब्यामधलं अंतर जर वाढत असेल तर. तर बघा, खांब्यामधलं अंतर किती काही झालं तर रेजिस्टन्सवर काही फरक पडत नाही. रेजिस्टन्सवर काही फरक पडतो का, नाही. पण डिस्टन्स जर वाढत असेल तर तुमचा इंडक्टन्स काय होतो, वाढतो. इंडक्टन्स काय होतो, वाढतो. आणि कॅपॅसिटन्स काय होतो, कमी होतो. याला तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल, याच्यावरतीच तुमचं रिलेशन बनेल. आणि पेपरमध्ये प्रश्न कसा येतो की जर दोन खांब्यामधलं अंतर वाढत असेल तर कॅपॅसिटन्स वरती काय फरक पडेल, तर कॅपॅसिटन्स काय होतं, डिक्रीज होतं.
आता त्याच्यासोबतच जर आपण अर्थचा इफेक्ट कन्सिडर केला तर इफेक्ट ऑफ अर्थ तुम्हाला डायरेक्टली हा प्रश्न असाच्या असा पेपरमध्ये विचारला जातो की इफेक्ट ऑफ अर्थ जर कन्सिडर केला तर रेजिस्टन्स वरती कुठलाही फरक पडत नाही, त्यानंतर इंडक्टन्स वरती कुठलाही फरक पडत नाही, परंतु त्याचा कॅपॅसिटन्स हा वाढतो. कारण की चार्जिंग डिस्चार्जिंगची प्रोसेस वगैरे आपण ते नंतर शिकूया, कारण चार्जिंग आणि डिस्चार्जिंग काय असतं वगैरे. पण फक्त साधारणतः काय लक्षात घ्यायचं आहे की जर अर्थिंगचा इफेक्ट कन्सिडर केला आपण तर फक्त काय वाढतं, रेजिस्टन्स वाढतं का नाही, इंडक्टर वाढतं का नाही, फक्त काय वाढतं, कॅपॅसिटन्स. त्यानंतर जर आपण हाईट ऑफ कंडक्टर वाढवली तर म्हणजे टावरचे मोठे मोठे पाहिले काही पोल एवढाले आहेत, काही मोठे टावर आहेत, तर हाईट ऑफ कंडक्टर जर आपण वाढवला तर लक्षात घ्या रेजिस्टन्स वरती काहीच फरक पडत नाही, इंडक्टन्स वरती काही फरक नाही, फक्त कॅपॅसिटन्स काय होतं, कमी होतं. याला लक्षात कसं घ्या, जेवढा मोठा पोल तेवढा कॅपॅसिटन्स कमी, जेवढा उंच पोल, मोठा म्हणजे जेवढा उंच पोल तेवढाच आपण काय म्हणू, कॅपॅसिटन्स कमी. तर हे पूर्ण पॉईंट लक्षात होऊ द्या. पुढच्या दोन कन्सेप्ट काय, तर आपण हे दोन फॉर्म्युले आपण ऐकले, एकाला मी लिहिलाय एक्सेल, एकाला लिहिलाय मी एक्सी. तुम्हाला शब्द माहित आहे इंडक्टर माहित असला तर एक शब्द अजून ऐकता तुम्ही ज्याचं नाव आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. असा शब्द तुम्ही ऐकला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. मग आपण त्याला काय करतो, रिॲक्टन्स म्हणजे एक्स एल म्हणून दाखवतो, बरोबर आहे. त्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, एक्सेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर आपल्याला एल माहित आहे, एलचं युनिट काय होतं, म्हणजे एल म्हणजे इंडक्टर, त्याचं युनिट होतं हेनरी, आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं युनिट काय होतं, ओहम. पहिला तर हा मुद्दा लक्षात होता. इथं दिसतो तुम्हाला कॅपॅसिटर, पण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा एक्स लागला पुढे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स युनिट काय होतं, ओहम. असेल लक्षात. तर इंडक्टरचा फॉर्म्युला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला काय, एक्सेल इज इक्वल टू पाय एफ एल. म्हणजे साध्या भाषेमध्ये तुम्हाला इथं काय दिसतंय की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इंडक्टरला, पहा लक्षात असू द्या, ठीक आहे ना. आणि इकडं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे, याचा फॉर्म्युला काय, 1/2πfc. ओके. इथं काय दिसतंय की एक्सी हा कशाला प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे सी ला. म्हणजेच इथं साध्या भाषेमध्ये जिथे एल वाढत असेल तिथं एक्सेल सुद्धा वाढेलच. ओके. आणि इथं कॅपॅसिटर वाढेल तर एक्सी काय होईल, कमी होईल. बस एवढं जर तुम्हाला समजत असेल तर हा डब्बा अलग पाठ करायची गरज नाही. ओके. पुढच्या डब्यामध्ये आपण बघूया. बघा आधी काय पाहिलं आपण की इथे आपण काय पाहतोय की इंडक्टर आपल्याला माहिती आहे, तर इंडक्टर वरनं आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढू शकतो एक्सेल, ज्याचा फॉर्म्युला काय 2πfl. आणि एक्स वरनं सी वरनं काय काढू शकतो आपण, एक्सी म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काढू शकतो, जो फॉर्म्युला काय 1/2πfc. तर बघा लक्षात कसं ठेवावं लागेल तुम्हाला. आता प्रश्न नेमके काय म्हणतात, पूर्ण प्रश्न, लेंथ जर वाढली तर काय होईल, लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढेल, त्याच्यानंतर इंडक्टन्स वाढेल, इंडक्टन्स वाढलं तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कारण की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हे वाढलं तर हे सुद्धा वाढेल, तर इंडक्टन्स वाढलं तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स सुद्धा वाढेल. ओके. म्हणजे इथं एक्सेल सुद्धा वाढेल. आणि त्यानंतर कॅपॅसिटन्स वाढतंय, परंतु कॅपॅसिटन्स वाढलं तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होईल, कमी होईल. ओके. असा साधा हा कन्सेप्ट बनतो. प्रत्येकाला लक्षात आला असेल की आपण फक्त काय केलं याला, की मेन तीन कन्सेप्ट, कारण की तीन वरती सर्वाधिक प्रश्न येतात, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स. पण जर कदाचित इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स वरती जर प्रश्न आला तर हे फार सोपं आहे लक्षात घेणं. त्यानंतर डिस्टन्स बद्दल आपण ऐकलं होतं की नो चेंज होतंय डिस्टन्स ऑफ सेपरेशन मध्ये. इथे बघा इंडक्टर वाढेल तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स सुद्धा वाढेल, आणि कॅपॅसिटन्स डिक्रीज होतंय तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स वाढेल. तुम्हाला हे लक्षात यायला हवं. लक्षात घ्या, इथे जर तुम्हाला मी एल लिहिला तर तुम्हाला माहित आहे की रेजिस्टन्स जर लेंथ जर वाढली, मी याला इंडक्टर लिहितोय, ओके, हे इंडक्टर आहे, म्हणजे लेंथ जर वाढली तर तुमचं इंडक्टर वाढतो, बरोबर आहे. आणि तुमचा डिस्टन्स जर वाढलं तरी सुद्धा इंडक्टर वाढतो. तर इंडक्टर वाढतो तर तुम्हाला माहित आहे, कारण की इथं एल आणि इथं एक्सेल हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे इकडे लेंथ वाढत आहे तर इथं एक्सेल सुद्धा वाढत आहे, आणि इथं सुद्धा काय होत आहे, ते वाढलंच. पुन्हा इकडे बघूया, आता आता सी लिहितोय मी, आता इथे एक्सी लिहितोय. आपल्याला माहित आहे की लेंथ वाढवली तर कॅपॅसिटन्स काय होतं, वाढतं. पण कॅपॅसिटन्स जर वाढलं तर एक्सी काय होतो, कमी होतो. आलं लक्षामध्ये. आणि दुसरं, जर आपण डिस्टन्स बिटवीन सेपरेशन वाढवलं तर कॅपॅसिटन्स काय होतं, कमी होतं. कॅपॅसिटन्स कमी होणे म्हणजेच कॅपॅसिटी रिॲक्टन्स काय होतं, वाढतं. लक्षात राहते मला काय म्हणायचं. त्यासोबतच आपण म्हटलं होतं अर्थचा इफेक्ट जर कन्सिडर केला तर कॅपॅसिटन्स काय होतं, वाढतं. कॅपॅसिटन्स तिथे जर वाढत असेल तर मग कॅपॅसिटिव्ह, इथं कॅपॅसिटन्स जर वाढत असेल तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होतं, कमी होतं. ओके. आणि सोबतच जर आपण म्हटलं टॉवरची हाईट जर वाढली, हाईट जर वाढली तर कॅपॅसिटन्स काय होतं, कमी होतं. हाईट वाढली तर कॅपॅसिटन्स कमी होतं, कॅपॅसिटन्स कमी होतं म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स वाढतं. ओके. तर हे साध्या साध्या गोष्टी लक्षात घ्या. यावरती तुम्हाला, आणि या प्रॉपरली या चार्टला इतकं चांगल्याने लक्षात घ्या की यावरती तुमचे इतके कन्सेप्ट बनतील की मोस्ट ऑफ द क्वेश्चन ऑटोमॅटिकली इझिली सॉल्व्ह होतील. ओके.
त्यानंतर महत्वाचे काही इफेक्ट होतात ट्रान्समिशन लाईनमध्ये. आता आपण हे नाव ऐकलंय काही इम्पॉर्टंट इफेक्ट इन ट्रान्समिशन लाईन. पहिला तर इफेक्ट आहे कोरोना इफेक्ट, स्किन इफेक्ट, फॅरंटी इफेक्ट. आता पहिलाच इफेक्ट आहे कोरोना. आता कोरोना हा शब्द आपण 2020 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये फार जास्त ऐकला आणि आपण तो दुसऱ्याच कारण ऐकला. आयटीच्या सिलेबसमध्ये बऱ्याच दिवसापासून हा कोरोना इफेक्ट चालूच आहे, ठीक आहे ना. हा नेमका इफेक्ट काय तर लक्षात असू द्या आणि प्रॉपरली लक्षात घ्या. याला इतक्या सोप्या भाषेमध्ये आपण समजूया की लक्षात ठेवायला इझी जाईल. जेव्हा हाय व्होल्टेज लाईनवर स्पार्किंग होऊन, लक्षात घ्या स्पार्किंग, तुम्ही डीपी पाशी वगैरे जाता तुम्हाला तिथे स्पार्किंग होताना दिसते. जेव्हा हाय व्होल्टेज लाईनवर स्पार्किंग होऊन तिथले हवेचे पूर्णपणे ब्रेकडाऊन होते. कशाचे ब्रेकडाऊन होऊन राहिला इथे? हवेचे कम्प्लीट ब्रेकडाऊन होत आहे आणि तेथे एक आवाज येतो. टेक्निकल भाषेमध्ये ज्याला आपण काय म्हणतो, हिसिंग नॉईज. काय म्हणतो? हिसिंग नॉईज होतो. तसेच तिथं एक कलर दिसतो, ज्या कलरचा कोणता कलर आहे? व्हायलेट ग्लो कलर आहे. असा कलर दिसतो आणि ओझोन वायू, ओझोन गॅस तयार होतो. या प्रक्रियेला आपण कोरोना इफेक्ट म्हणतो. या साध्या डेफिनेशन मध्ये तुमचे 5 ते 6 प्रश्न दडलेले आहेत. पहिला, कोरोना इफेक्ट कुठे होत आहे? हाय व्होल्टेज लाईन. दुसरा, तिथे स्पार्किंग होते, बिलकुल होते. तिथं हिसिंग नॉईज तयार होतो. कुठला नॉईज तयार होतो? हिसिंग नॉईज. तिथे एक कलर तयार होतो. तो कलर कोणता आहे? व्हायलेट ग्लो. कोणता कलर आहे? व्हायलेट ग्लो. आणि तिथे काय तयार होतं? तिथं ओझोन तयार होतो. तर एका डेफिनेशन मध्ये तुमचे सर्व पॉईंट क्लिअर होते. तुम्हाला प्रश्न आलेला आहे, ओझोन वायू कुठल्या इफेक्ट मध्ये तयार होतो? कुठल्या इफेक्ट मध्ये तयार होतो? तो कोरोना इफेक्ट मध्ये तयार होतो. तर डेफिनेशन पुन्हा लक्षात द्या. जेव्हा हाय व्होल्टेज लाईनवर स्पार्किंग होऊन तेथील हवेचे पूर्णपणे ब्रेकडाऊन होते व तेथे आवाज, हिसिंग नॉईज येतो, तसेच व्हायलेट ग्लो कलर दिसतो आणि ओझोन तयार होतो. या प्रक्रियेला कोरोना इफेक्ट म्हणतात. ओके. आता कोरोना इफेक्ट म्हणतो म्हणजे आता कोरोना इफेक्टचे साहजिक आहे तोटे असतीलच, कारण की इफेक्ट शब्द आला, परिणाम शब्द आला म्हणजे काही ना काही तोटे आहेत. हो नक्कीच तोटे आहे, काही फायदे सुद्धा आहेत. तर तोटे काय? की ओझोन गॅसमुळे सर्वात आधी तर तुमचा कंडक्टर गंजतो, पॉवर लॉस वाढतो, त्यामुळे इफिशियन्सी कमी होते. कारण की कुठलाही लॉस आला किंवा इफेक्ट आला म्हणजे पॉवर लॉस वाढेल आणि आपल्याला माहित आहे पॉवर लॉस येणे म्हणजेच काय? इफिशियन्सी त्याची कमी होणे. नंतर काय? बाजूच्या कम्युनिकेशन लाईनवर त्याचा प्रभाव पडतो, नक्कीच पडतो आणि फार मोठा प्रभाव पडतो बाजूच्या कम्युनिकेशन लाईनवर. पण त्याचे काही फायदे सुद्धा आहे. आता हे नेमके फायदे काय आहे? तर फायदे थोडेसे लक्षात असू द्या. मी तुम्हाला शेवटी सांगेल की एक्झॅक्टली पेपरमध्ये प्रश्न काय येतो. ओके. तर याचा फायदे काय आहे? की कंडक्टर मधील इलेक्ट्रोस्टॅटिक स्टेट म्हणजे कंडक्टरचा जो ताण आहे तो कमी होतो. ओके. आणि लाइटनिंग स्ट्रोक पासून बचाव होतो. लाइटनिंग स्ट्रोक म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे वीज पडणे, याच्यापासून सुद्धा त्याचं संरक्षण होते. हा कोरोनाचा फायदा सुद्धा. आणि कोरोना इफेक्टला कमी कसं करायचं याच्यासाठी त्याचे उपाय काय करावे लागतील? हे उपाय तुमच्यासाठी अति महत्वाचे आहे. कारण की तुम्हाला डायरेक्ट विचारले जातात प्रश्न. ओके. कोरोनाची इफेक्ट फार महत्वाची आहे. त्याला कमी कसं करायचं? तर मोठ्या साईजचा कंडक्टर वापरू शकतो आपण. मोठ्या साईजचा कंडक्टर वापरल्याने कोरोना लॉस कमी होतो. पण हे पॉसिबल होईल का? प्रॅक्टिकली नाही. कारण की कंडक्टर आपण आताच पाहिलं, कंडक्टरचा जर आपण मोठ्या साईजचा कंडक्टर वापरू तर मटेरियल जास्त लागेल, त्याच्यासोबत कॉस्ट वाढेल, तुम्हाला खांबांची संख्या वाढेल, त्या सर्व गोष्टी वाढेल. ओके. सोबत अजून बंडल कंडक्टर, दोन कंडक्टर मधील अंतर वाढून. बघा मेन काय म्हणतो मी, दोन कंडक्टर मधून अंतर वाढून. तर तुम्ही मोठ्या मोठ्या टावरला असं पाहाल असेल की एक फेज जात असेल तर तिथे तुम्हाला 5-7 कंडक्टर दिसतात आणि जिथे अशी एक ती गोल रिंग दिसते, ज्यामध्ये तुम्ही असं पाहिलंय की एका एका साईडला एक एक कंडक्टर फसवलेला असतो. ओके. तुम्ही साधारणतः यालाच आपण काय म्हणतो, बंच ऑफ कंडक्टर म्हणजेच बंडल कंडक्टर. ठीक आहे ना. हे काय करतं, दोन कंडक्टर मध्ये अंतर वाढवून घेतं. त्यानंतर तिसरं असतं एक उपाय, त्याला म्हणतात हॉलो कंडक्टर, म्हणजे ज्याला काय म्हणतात पोकळी. हॉलो म्हणजे काय? पोकळ. ठीक आहे, पोकळ कंडक्टर यूज करतो. त्यानंतर दुसरा इफेक्ट असेल तो असतो स्किन इफेक्ट. तो इफेक्टचं नाव काय? स्किन इफेक्ट. तर नावाचं आहे स्किन. स्किन म्हणजे काय? तर आपल्याला माहित आहे हा जर कंडक्टर आहे तर कंडक्टर मधनं आपण हमेशा म्हणतो की डीसी करंट हा डायरेक्ट करंट हा सरळ जातो आणि एसी करंट हा केबल म्हणजे कंडक्टरच्या सरफेस वरून जातो, म्हणजे वरच्या बाजूला जातो. तर बस एसी मध्ये जेव्हा करंट हा कंडक्टरच्या वरच्या भागावरून वाहतो त्यालाच आपण स्किन इफेक्ट म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? स्किन इफेक्ट. आता स्किन इफेक्ट वरती तुम्हाला अजून एक प्रश्न साधा काय येतो, तर स्किन इफेक्ट काय आहे? तर लक्षात घ्या, कंडक्टरच्या वरच्या भागावरून वाहतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो इकडं? स्किन इफेक्ट. कारण की काही ना काही प्रमाणे लॉस हा लिकेज फ्लक्सच्या लिकेज करंटच्या नावाने तो लॉस होतोच होतो. याच्यावरती तुम्हाला एक कॉमन प्रश्न येतो, स्किन इफेक्ट हा नेमका कशावर अवलंबून आहे? तर आजच लक्षात असू द्या, एरिया ऑफ कंडक्टर जर वाढला, एरिया ऑफ कंडक्टर जर वाढला तर स्किन इफेक्ट वाढतो. ओके. सोबत फ्रिक्वेन्सी वाढली तरी सुद्धा स्किन इफेक्ट वाढतो. ओके. तर एक साधं गणित जर तुमच्या लक्षात आलं तर फार चांगलं होईल, ज्याला आपण म्हणतो स्किन इफेक्ट.
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि एरिया. म्हणजेच काय होत आहे, फ्रिक्वेन्सी वाढली तरी स्किन इफेक्ट वाढतो आणि एरिया वाढला तरी काय होतो, स्किन इफेक्ट वाढतो. ओके, तर स्किन इफेक्ट साधारण लक्षात होतो. तिसरा एक महत्वाचा इफेक्ट असेल ज्याचं नाव आहे फॅरंटी इफेक्ट, की जेव्हा सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा रिसिव्हिंग एंड व्होल्टेज जास्त होतं. मी म्हणतोय तुम्हाला सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा, म्हणजे मी इथून विद्युत पाठवतोय इकडल्या डायरेक्शनला, इथून मी 100 पाठवतोय, इथं मला 120 भेटत आहे. म्हणजे पाठवलेल्या व्होल्टेज पेक्षा भेटलेलं व्होल्टेज जास्त असेल, हा इफेक्ट कुठला असतो, फॅरंटी इफेक्ट. पण याच्यावरती प्रश्न असा येईल का, प्रश्न तुम्हाला दोन येतात. एक येतात की फॅरंटी इफेक्ट कुठल्या लाईनवर होतो, अंडर नो लोड कंडिशन किंवा लाईट लोड, म्हणजे कमीत कमी लोड कंडिशन वरती हा इफेक्ट होतो. अंडर नो लोड किंवा अंडर लाईट लोड कंडिशन मध्ये जेव्हा रिसिव्हिंग एंड व्होल्टेज म्हणजे VR रिसिव्हिंग एंड व्होल्टेज हा सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा जास्त असतो, ज्याला आपण काय म्हणतो, फॅरंटी इफेक्ट. साधारणतः 3 इफेक्ट लक्षात राहतील. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं व्होल्टेज काय, ट्रान्समिशन लाईन कशी असते, त्यानंतर व्होल्टेजचे टाईप काय, ट्रान्समिशन लाईनला लेंथ वरून कसं ओळखायचं, आणि त्याचे महत्त्वाचे पॅरामीटर रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, याच्यावरती काय काय परिणाम होतात ते सुद्धा पाहून चुकलो. तर आजच्या लेक्चरवरती आपण काही क्वेश्चन करूया लास्ट, आणि हे क्वेश्चन समजून घ्या जे तुम्हाला पेपरमध्ये वारंवार येतील. ओके, पहिला प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला मॅक्झिमम पेपरमध्ये मिळेलच. ज्याचं नाव आहे ACSR कंडक्टरचा फुल फॉर्म काय. ACSR कंडक्टर बद्दल आपण कंप्लीट इन्फॉर्मेशन घेतली. ओके, ACSR कंडक्टरचा काय आहे, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड, ॲल्युमिनियम कॉपर स्टील रेनफोर्स्ड, ॲल्युमिनियम कंडक्टर सिल्वर रेनफोर्स्ड, ॲल्युमिनियम कॉपर स्टील रबर. लक्षात घ्या, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड हा कशाचा फुल फॉर्म आहे, ACSR. राईट. दुसरा प्रश्न, कोरोना इफेक्ट कसा कमी करता, कोरोना इफेक्ट कसा कमी करतात. कंडक्टरची जाडी वाढून, आताच पाहिला आपण, दोन कंडक्टर मधील अंतर वाढून, किंवा बंडल कंडक्टरचा वापर करून, ते वरील पैकी सर्व आताच आपण पाहिलं. तिसरा प्रश्न, 66 केव्ही साठी किती डिक्स वापरल्या जातात, किती डिक्स वापरतात. 66 केव्हीची गोष्ट लक्षात आहे आपल्याला, 4 ते 5. किती, 4 ते 5. ट्रान्समिशन लाईनची लेंथ वाढवली असता कॅपॅसिटन्स वरती त्याचा काय फरक पडेल, काय असेल तो, काय फरक पडेल. आपल्याला माहित आहे की लेंथ जर वाढली तर रेजिस्टन्स वाढत आहे, कॅपॅसिटन्स वाढत आहे, इंडक्टन्स सुद्धा वाढत आहे. त्याकरता तो चार्ट लक्षात होता. आजचा शेवटचा प्रश्न असेल तो म्हणजे ट्रान्समिशन लाईनच्या डेड एंडला कोणता इन्सुलेटर वापरतात. बघा, इथे ट्रान्समिशन लाईन आली, ते कोणतं वापरतात, त्याचं नाव आहे स्ट्रेन इन्सुलेटर. आणखी ट्रान्समिशनसाठी कोणतं वापरतो, स्ट्रेन. शाखल इन्सुलेटर आपण डिस्ट्रीब्युशन वापरतो, एनएम. तर मित्रांनो, असंही आजचं लेक्चर आहे. ओके, अशाच बऱ्याच व्हिडिओकरिता तुम्ही जॉईन करू शकता RLC अकॅडमी नागपूरला यूट्यूबवरती. सोबतच तुम्ही जॉईन करू शकता RLC अकॅडमी टेलिग्रामवरती, जिथे तुम्हाला व्हेरियस टाइप्स ऑफ मॉक टेस्ट मिळतील. ओके, तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता इंस्टाग्रामवरती RLC अकॅडमी, आणि फेसबुक पेजवरती सुद्धा RLC अकॅडमी. तर मित्रांनो, असे आजचं लेक्चर. या सिरीजमधील नेक्स्ट लेक्चर लवकरच येतील. तर मित्रांनो, ज्यांना कुणाला ऑनलाईन ऑफलाईन कुठलीही बॅच करायची असेल महा ट्रान्सको करिता, त्यांनी संपर्क करावा दिलेल्या नंबरवरती सुद्धा. तर धन्यवाद मित्रांनो.